3 इयर LLB डिग्री किंवा 5 इयर LLB डिग्री घेतल्यानंतर अनेक विद्यार्थी ॲडव्होकेट होण्याचे स्वप्न अंगी बाळगलेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना 3 इयर LLB किंवा 5 इयर LLB केल्यानंतर ॲडव्होकेट व्हायचं असते. त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे, कशा पद्धतीनं ॲडव्होकेट होता येईल, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र किंवा गोवा किंवा ऑल इंडिया बार काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सनद कशा प्रकारे घ्यायची याची सविस्तर माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ते बघितली नाही त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल, ती लिंकवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे ॲफिडेविट आहेत, जे महत्त्वाचे ॲफिडेविट लागतात, ते ॲफिडेविट कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, किती ॲफिडेविट लागतात आणि त्याचा फॉर्मॅट कसा असतो आणि कशा पद्धतीनं तो फॉर्मॅट बनवायचा याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. स्वागत आहे तुमचं लीगल वन या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हे ॲफिडेविट कोणते कोणते आहेत ते पाहायचे आहे. महत्त्वाचे 3 ॲफिडेविट आहेत आणि एक गुड मॉरल सर्टिफिकेट आहे. असे एकूण 4 ॲफिडेविट आपल्याला बनवायचे आहे. पहिला ॲफिडेविट तुम्हाला AIBE एक्झाम या संदर्भात असतो, ज्यानंतर तुम्हाला ती सनद काढल्यानंतर तुम्हाला ती AIBE एक्झाम द्यावी लागते त्या संदर्भात. दुसरा ॲफिडेविट आहे तुमचा पोलीस व्हेरिफिकेशनचा. तिसरा ॲफिडेविट आहे तुमचा गुड मॉरल सर्टिफिकेटचा. आणि चौथा ॲफिडेविट जे आहे, जर तुम्हाला एजचे 26 वर्ष तुम्हाला तुमचे झाले असतील तर तुम्हाला तो तिसरा ॲफिडेविट तुम्हाला तो बनवावा लागतो, जे की तुम्हाला 26 वर्ष पूर्ण झाले या संदर्भातला तो आहे. त्या संदर्भात डिटेल्समध्ये पाहू पहिला ॲफिडेविटमध्ये काय आहे. आता पहिला ॲफिडेविट किंवा हे ॲफिडेविट बनवताना अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सुद्धा हे ॲफिडेविट बनवायचं, पण असं तुम्हाला काही अनिवार्य नाही आहे की तुम्हाला ते स्टॅम्पवरच बनवायचं आहे. जर तुम्हाला हे खर्च जास्त वाटत असेल किंवा गरीब विद्यार्थी असतील तर तुम्ही ग्रीन या लीगल पेजवर, ज्याला गव्हर्नमेंट मान्यता आहे, या पेजवर सुद्धा तुम्ही तो फॉर्मॅट बनवू शकता. आता हा फॉर्मॅट मिळेल कुठून? जेव्हा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुमच्या ईमेलला ते फॉर्मॅट जे आहेत हे ॲफिडेविटचे फॉर्मॅट तुमच्या ईमेलला आलेले असतात. आता नवीन जे वेबसाईट महाराष्ट्र बार काउन्सिलने दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपैकी 3 ॲफिडेविटची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही हे ॲफिडेविटचं फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. आता हे पहिलं ॲफिडेविट जे आहे हे ॲफिडेविट तुमच्या AIBE एक्झाम ऑल इंडिया बार काउन्सिलची जे एक्झाम आहे त्या संदर्भात आहे. सनद काढल्यानंतर तुम्हाला 2 वर्षामध्ये ही AIBEची एक्झाम तुम्हाला क्लिअर करावी लागते. जर तुम्ही ते एक्झाम क्लिअर करत नसाल तर तुमची सनद जप्त होईल. यासाठी मी पूर्ण जबाबदार आहे या संदर्भातला आहे. सेकंड नंबरचा जो ॲफिडेविट आहे हा ॲफिडेविट आहे पोलीस व्हेरिफिकेशनचा. आता हा पोलीस व्हेरिफिकेशनचा ॲफिडेविट जो आहे, अनेक विद्यार्थ्यांना गैरसमज आहे की हे पोलीस स्टेशनमधून घ्यावं लागतं. अशा प्रकारे काही नाही. तुम्ही हा लीगल ग्रीन पेजवर सुद्धा घेऊ शकता आणि तुम्ही हा फॉर्मॅट जे करता सनदसाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करता तेव्हा तुम्हाला हा फॉर्मॅट तिथून मिळतो. हा फॉर्मॅट तुम्ही ग्रीन लीगल पेजवर टाईप केल्यानंतर तुम्हाला याची नोटरी करून घ्यावी लागते आणि तुम्हाला हाच पोलीस व्हेरिफिकेशनचा ॲफिडेविट समजला जातो. यासाठी वेगळं तुम्हाला पोलीस स्टेशनमधून ॲफिडेविट घेण्याची आवश्यकता आहे अशातला कोणताच भाग नाही आहे. हे ॲफिडेविटचं फॉर्मॅट तुम्हाला लिंकमध्ये मिळून जाईल. हे ॲफिडेविटचं फॉर्मॅट स्पष्टपैकी त्याच्यामध्ये तुमच्या नावासह तुमच्या ॲड्रेससह त्याच्यामध्ये नमूद करायचं आणि नॅशनलाइज्ड नोटरीकडून ती नोटरी हा ॲफिडेविट नोटरी करून घ्यावा. म्हणजेच हा तुमचा दुसरा ॲफिडेविट झाला. या ॲफिडेविटसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची काहीच गरज नाही आहे. अनेक विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमधून सुद्धा हे ॲफिडेविट घेतले आहेत. तर तुम्ही तिथून घेत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, पण असं अनिवार्य नाही आहे की तुम्ही पोलीस स्टेशनमधूनच घ्यावं. तो फॉर्मॅटमध्ये तुम्ही अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट आहे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, या पद्धतीचा फॉर्मॅट तुम्ही बनवून घेऊ शकता. आता तिसरा जो हा ॲफिडेविट नाही आहे, परंतु हा एक तुमचं गुड मॉरल सर्टिफिकेट आहे. या संदर्भात बऱ्याचशा विद्यार्थ्यांना सुद्धा शंका आहेत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं होतं की हे ॲफिडेविट संदर्भात काय प्रॉब्लेम आहेत. तर हा गुड मॉरल सर्टिफिकेट आहे. तुम्हाला हा ॲफिडेविट किंवा हा सर्टिफिकेट जो आहे 10 वर्ष ज्यांनी प्रॅक्टिस केली आहे कोर्टामध्ये किंवा ज्या सिनियर ॲडव्होकेटकडून तुम्हाला 10 वर्ष प्रॅक्टिस केलेल्या सिनियर ॲडव्होकेटकडून हे गुड मॉरल सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं असतो की ते तुम्हाला इतक्या वर्षापासून ओळखतात आणि हा कन्सल्ट तुमचा त्यांच्याशी आलेला आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी कॅरेक्टर जे आहेत हे तुमचं चांगलं आहे. यासाठी हा तुम्हाला तिसरा सर्टिफिकेट लागतो आणि या सर्टिफिकेट जे आहेत हे तुम्हाला घेऊन तुमचं जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली अपलोड करावे लागतात. त्याच्यामध्ये 1 MB पर्यंत तुमची साईज PDF हे तुमचे असायला पाहिजे. हे क्लिअर कट तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट्स लागतात त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सविस्तर सांगितलं आहे. आता हे झाले आपले 3 सर्टिफिकेट, जे की पहिलं AIBE एक्झाम संदर्भात होतं, दुसरं पोलीस व्हेरिफिकेशन संदर्भात होतं आणि हा तिसरा जो आहे हा आपला
गुड मॉरल सर्टिफिकेटचा आहे. आता चौथा ॲफिडेविट जो आहे हा चौथा ॲफिडेविट जर तुमचं वय जर 26 वर्षापेक्षा जास्त असेल तर 26 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारासाठी हा ॲफिडेविट महत्त्वाचा आहे, म्हणजे त्यांच्यासाठी हा मॅन्डेटरी आहे. तुम्हाला ह्या ॲफिडेविटचा फॉर्मॅट तुमच्या रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला दिलेला नाही आहे. त्याच्यासाठी आपण हा फॉर्मॅट जो आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल. त्याच्यामधून ज्या विद्यार्थ्यांना हा ॲफिडेविट बनवायचा आहे तिथून तुम्ही ते घेऊ शकता किंवा कॉमेंट्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा कॉमेंट्समध्ये तुम्ही जर कॉमेंट्स केलं तर तुम्हाला हा ॲफिडेविटचा फॉर्मॅट मी तुम्हाला पाठवून देईल. त्याच्यानंतर हे तिसरं ॲफिडेविट आहे. एक गुड मॉरल सर्टिफिकेट म्हणून आपले असे 4 ॲफिडेविट महत्त्वाचे आहेत जे की तुम्हाला तुमच्या ऑनलाईन फॉर्म भरताना त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करावे लागतात. हे 4ही जे डॉक्युमेंट्स आहेत हे ॲफिडेविट्स आहेत, हे ॲफिडेविट्स तुम्हाला नोटरी करावी लागते. याच्यापैकी 4पैकी 3 ॲफिडेविट तुम्हाला नोटरी करावी लागते आणि तुमचं गुड मॉरल सर्टिफिकेट तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला तो अपलोड करावा लागतो. या संदर्भात जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही पुन्हा कॉमेंट्समध्ये तुमची क्युरीज किंवा कन्फ्युजन तुम्ही नमूद करू शकता. त्याच्यावर तुम्हाला मी रिप्लाय देईल आणि तुमचं कन्फ्युजन दूर करेल. या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्यास तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्हाला ही माहिती जर महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला शेअर करू शकता, लाईक करू शकता आणि नवीन AIB एक्झाम संदर्भात किंवा अजून माहिती आपण पुढे घेऊन येणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजेच काय की पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल.